अभंग तर तुकोबरायांचा आहे. अभंगामध्ये तुकोबरा आहे, मुलाचं इति कर्तव्यता सांगतात. मग मुलाचं कर्तव्य काय आहे? तर आपल्या चुकीच्या वर्तनामुळे, चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या बोलण्यामुळे आपल्या पूर्वजांना नरकात जाऊ नये, ही मुलाची पहिली जबाबदारी आहे. आणि दुसरी जबाबदारी आहे की आपल्या चांगल्या कृतीमुळे आपला पूर्वजांचा उद्धार कशाने होईल. फक्त दोन बाजू या अभंगामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांचा उद्धार कशाने होतो आणि पूर्वज नरकाला कशाने जातात. तर नरकात कशाने जातात संपूर्ण वर्णन आजच्या अभंगामध्ये आहे. ऐका आता, पूर्वज म्हणजे कोण? आता शालेय शिक्षण पद्धतीमध्ये राजे वेगळं शिकवलं जातं आणि तो पगडा आमच्यावरती पडलेला आहे. असं म्हणतात सूर्याचा एक तुकडा समुद्रामध्ये पडला, तो शांत झाला. बरं, पृथ्वी निर्माण झाली. बरं, तिथे एक पेशी जीव जन्माला आले आंबेबासारखे. नंतर अनेक पेशी जीव जन्माला आले. नंतर जलचर, नंतर भूचर, नंतर खेचर, नंतर माकडं. माकडांच्या शेपटी गळाल्या आणि माकडांपासून माणसं झालं. हे विज्ञान शालेय शिक्षणामध्ये शिकवलं जातं. पर खरं जर बोललं तर आमची उत्पत्ती ही माकडापासून नाही, हे लक्षात ठेवा. आपली उत्पत्ती माकडापासून आहेत का? जर माकडापासून जर उत्पत्ती असेल तर एखाद्या व्यक्तीला सहज बोलल्या गेलं का हो तुम्ही माकडासारखे का बघता, का माकडासारखे बसले, का माकडासारखे उड्या मारतात, असं जर बोललं तर त्या व्यक्तीला राग येतो की नाही? मग ज्या अर्थी मामा राग येतो त्या अर्थी आमचे पूर्वज माकड नाही, तर आम्ही कुणाच्या वंशाचे आहोत? तर आम्ही भगवान परमात्म्याचे अंश आहोत. इथं अंशी संबंध आहेत. ममय वंशी जीव लोके. बर, आमची निर्मिती झाली कुणापासून? तर आमची निर्मिती जे सप्तर्षी त्याला आम्ही गोत्र म्हणतो. त्याला काय म्हणतात? म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपलं गोत्र माहिती पाहिजे की आपल्या कुळाची निर्मिती कोणत्या गोत्रापासून झाली. विठाला आणि माहित नसेल तर कश्यपापासून सर्वांची निर्मिती असं म्हटलं गेलेलं आहे. कश्यप म्हणे. पण मनुष्य नाव हे आम्हाला कुणापासून प्राप्त झालं? तर याचा अर्थ आहे हे मनु महाराजांपासून. मनुष्य नाव हे मनु महाराजांपासून निर्माण झालेलं आहे. म्हणून मनु, कश्यप, अत्री, विश्वामित्र, वैशिष्ट नाही का, भारद्वाज, शौनक हे आमचे गोत्र आहे, हे आमचे पूर्वज आहे. विठाला मग पूर्वजांना व्याख्या कधी दिल्या जाते? अगदी एका वाक्यामध्ये. जोपर्यंत जीव वडिलांच्या ब्रह्मांडामध्ये आहे तोपर्यंत त्याचं नाव आहे शुक्राणू. आईच्या गर्भात गेला, उदरात गेला, त्याचं नाव झालं गर्भ. जन्माला आला त्याचं नाव झालं शिशु. रांगायला लागला त्याचं नाव झालं बाळ. पाठीमागे बाया घ्यायला लागला त्याचं नाव झालं तरुण. 50च्या पुढे गेला, शरीर एकच आहे, त्याचं नाव आहे म्हातारा. या शरीरातून प्राण निघून गेला का त्याचं नाव आहे मड. श्राद्धापर्यंत प्रवास त्याचं नाव आहे प्रेत. आणि श्राद्धानंतर पितर. आणि पाठीमागे 3 पिढ्या गेल्या का ते पूर्वज. विठाला आणि मग आपले असलेले पूर्वज ते आपल्या परिवारांकडून इच्छा करतात कारण त्यांचा स्वर्गातील मान उंच व्हावा म्हणून. मी नाही, ज्ञानोबराय सांगतात माऊली. ज्ञानोबराय म्हणतात तरी पितर काय करती, कासयाने स्वर्गी वस्ती आणि म्हणून ती ती कुळापासी. पितरांचा मान स्वर्गात कशाने उंच होतो? तर ते अपेक्षा करतात की आपल्या मुलांकडून की आमच्या मुलाने आमच्या पश्चात आमचा उंच जागा मिळण्यासाठी, आम्हाला मोक्ष मिळण्यासाठी, आमचा उद्धार होण्यासाठी त्या मुलाने काहीतरी क्रिया करावी. मग पितरांचा उद्धार कशाने होतो? ते एक कर्म मार्ग आहे आणि दुसरा ज्ञान मार्ग आहे. मग पहिला जो मार्ग आहे तो आहे कर्म मार्ग. कोणता मार्ग आहे? कर्म मार्ग. मग कर्म मार्गाने पितरांचा उद्धार कशाने होईल? पितरांची इच्छा काय? तर ऐका, आपले स्वर्गात असलेले पितर त्यांची इच्छा आहे. काय इच्छा आहे? तर नाथ महाराज वर्णन करतात, होते पितरांचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त आणि कुळे उद्धरील समस्त. परी तो विषय पदनी पडत असे. अरे इच्छा आहे आमच्या वंशामध्ये एखादा सत्पुरुष महापुरुष हरिभक्त जन्माला यावं आणि त्याने आमचा उद्धार करावा, अशी त्यांची पहिली इच्छा आहे. आता पितरांची दुसरी इच्छा काय आहे? आमच्या पश्चात आमच्या मुलांनी स्वये करावे पितृतर्पण, शनवती श्राद्धे जाण आणि पितर उद्धारावे आपण.
गया वर्जन करून ह्या 2 ओव्या नाथ महाराजांच्या आहे. मग आमच्या मृत्यूनंतर आमच्या मुलांनी काय करावं तर श्राद्धादी कर्म करावं असं पित्रांची सुद्धा इच्छा आहे. आता पहिला मुद्दा आहे, श्राद्ध म्हणजे काय? तर श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेने केलेली क्रिया. अजून एक वाक्य आहे का? किती मोठा मंडप दिला, किती डिजिटल लावले, कोण कीर्तनकारांना किती समाज जमावला, किती पक्वान्न बनवले, यापेक्षा ही क्रिया करीत असताना तुम्ही किती श्रद्धेने केली ते महत्वाचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला घडतं भाऊ, बाप मुकला ताकाला लाडू घातले लोकाला, जिवंतपणे आई वडील अन्न करता मारले आणि मग मेल्यानंतर 16. हे आमचं शास्त्र संमत नाही. एक वाक्य परत आहे का? अरे एखादा मातृपितृ भक्त असेल, वयोवृद्ध आई वडिलांची सेवा जर चांगल्या रीतीने करत असेल तर मृत्यूनंतर फक्त त्याने 1/2 किलो तांदळाचा पिंडाचा भात जरी केला तरी सुद्धा श्राद्धच आहे. विठाला नाहीतर बऱ्याच टायमाला असंच घडतं, भुक्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, भुकेला नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. हे भुक्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी जिवंतपणे अण्णांना करता मारायचे. मग 16 तो खोबऱ्या म्हटले येतो चाळवा चाळवी फसवणूक आहे. किंवा अजून एक अभंग आहे, जित्या नाही घास आणि मेल्यावरी राखे दिस. जिवंतपणे घासभर अन्न नाही. किंवा एक कुठल्या कवीचं पदे मला माहिती नाही, प्यासे को पाणी पिलाया नाही, बादामृत पिलाने से क्या फायदा. किंवा कबीर बार म्हणतात, जिंदे बाप को रोटी न देयो मरे बात पस्तयो. अरे मुठभर चावल छत पर फेके आणि कौवा बाप बनायो, अडाणी दुनिया भजन नवीन कैसे तरी. चला मुद्दा सोडा. ये फसवणूक श्रद्धेने जिवंतपणे सेवा आणि श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध. मग श्राद्ध केलं पाहिजे. ओ शास्त्र म्हणतं केलं पाहिजे. जर नाही केलं तर त्याला मूर्ख म्हणतात. श्लोक ऐका, श्राद्धम पुरुषानं ददती. सुभाषितकार सांगतात, श्राद्धम पुरुषानं ददती न देवतानी चर्चिता सौहृद मित्र न लभते तमुर मूढचेचा. जो मुलगा आई वडिलांच्या मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करत नाही तमुर मूढचेचा, तो मूर्ख आहे. हिंदू धर्मात जन्माला आला, देवदेवतांना मानत नाही, साधूचा आदर करत नाही, तमूर मूढचेचा, तो मूर्ख आहे. आणि ज्याला चांगल्या विचाराचे मित्र बनवता येत नाही, कुणालाही मित्र बनवतो तमूर मूढचेचा, तो एक मूर्ख आहे. विठाला हो, म्हणून श्राद्ध केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून सुट्टी होत नाही. पण तुम्ही मला मृत्यूनंतर प्रेत योनी असते का? खात्री करायला काही अडचण आहे. आता परिवाराचे सर्व आलेले आहात, कदाचित कीर्तन झाले विचारून बघा. नाना या 15 दिवसाच्या आतमध्ये परिवारात कोणाच्या तरी स्वप्नामध्ये ती आलेली असेल, विचारून घ्या, खात्री करा. आणि शक्यतो आले जर असेल तर त्यांनी भोजनच मागितलेलं असेल. विठाला विठाला हो, कारण त्या जीवाचं ती प्रेत योनी श्राद्धापर्यंत सुट्टी होत नाही, म्हणून श्राद्ध करावं लागतं. श्राद्ध का करायचं? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक मन दादा सर्वांना माहीत आहे, बाप दाखव नाही तर
श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करण्याची गरज नाही, आणि बाप गेला असेल तर श्राद्ध करावा लागेल. आता एखादा म्हणजे हा समजा नाही केलं तर काय होतं, असे कमीत का नाही केलं तर काय होतं, आपले स्वर्गात गेलेले पितर दात खातात आणि शाप देतात. विठाल आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, करीती हे मौजी दुराचारी पुत्र झाला, मौजी दुराचारी पुत्र झाला, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, करीती पितर, करीती पितर. ते शाप देतात, दात खातात. अरे आमच्या वंशामध्ये एक मूर्ख मुलगा जन्माला आला, आमच्या मृत्यूनंतर श्राद्धाची कर्मही करत नाही. मी संदीपन गुरुजीचं ऐकलेले एक वाक्य आपल्या पुढे ठेवतो. गुरुजी म्हटले, बोलू नका मागे, मागे बोलू नका, दादा बोलू नको, दादा बोलू नको, हा ऐका. संदीपन महाराज म्हटले, परमार्थ असो वा प्रपंच असो, पितरांच्या कृपेशिवाय परमार्थही सिद्धीला जात नाही, आणि पितरांच्या कृपेशिवाय प्रपंचातही उन्नती होत नाही. ज्यांना वाटत असेल आपली प्रपंचामध्ये उन्नती व्हावी त्यांनी पितर सुखी ठेवावं. ज्याला वाटतंय आपला परमार्थ कडेल जावा त्यांनी पितरांचे आशीर्वाद घ्यावे, कारण पितरांच्या आशीर्वादाशिवाय परमार्थही कडेला जात नाही असं त्यांचं वाक्य ऐकलेलं आहे मी. मग पितर आपले सुखी आहात का नाराज? मग नाराज कसे होतात? तर त्याचं कारण आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण न करणे, श्राद्धादी कर्म न करणे. मग आपले पितर नाराज आहे का संतुष्ट आहे हे ओळखण्याची खूण काय? त्याचे अनेक खूण आहेत, पण एक दोन सांगतो. उदाहरणार्थ, तुम्ही रात्री झोपल्याबरोबर तुम्हाला निवांत झोप येत नाही. 12 वाजले, 1 वाजला, कंटाळून गेले, झोपच लागे ना, समजून घ्यायचं पितर आपले नाराज आहे. ते नाराज असल्यामुळे झोपू देत नाही. एखाद्या व्यक्तीला एक झोप झाली आणि मध्यरात्री जाग आली, तहान लागली, ती व्यक्ती जर मध्यरात्री उठून पाणी पित असेल तर त्या व्यक्तीने समजून घ्यायचंय माझे पितरांना पाण्याची गरज आहे, ते तहानलेले आहेत. जेवणाला बसल्यानंतर आपल्या ताटामध्ये नेहमी वारंवार केस येतो, तो स्त्रीचा असो पुरुषाचा असो. तर वारंवार केस आपल्या स्वप्नात आपल्या ताटात येत असेल, समजून घ्यायचं पितर आपले भुकेलेले. शिजवलेलं अन्न ताट समोर आहे पण खाण्याची इच्छा नाहीये, ताट समोर आहे पण ताट सोडून उठून जावं लागतंय. समोर असलेलं अन्न खालं तरी पचत नाही, खालेलं अन्न पचत नाही, किंवा समोर वाढलेलं ताट खाता येत नाही. त्याने समजून घ्यायचं पितर भुकेलेले, ते भुकेले असल्यामुळे आपल्याला अन्न खाऊ देत नाही. विठाला मुला मुलीच्या विवाहाला अडचणी निर्माण झाल्या, पितर आपले नाराज आहेत. काही न करता तुमच्यावरती आरोप होत आहे, पितर तुमचे नाराज आहेत. बाप लेकामध्ये कलह निर्माण झाला, पितर आपले नाराज आहे. विठाला मग ते नाराज झाले तर मग ते शाप देतात, आणि शाप दिला का आला पितृदोष. माना न माना हा स्वतंत्र विषय आहे, पण बरीच माणसं आजही पितृदोषामध्ये आहेत.
आता पितृदोषाला 56-57 कारण आहे. आता इतके तर सांगणं शक्य नाही, पण 1-2 सांगतो. पण आता काही कारण सांगणं मला उचित वाटत नाही. पण शास्त्र आहे ते सांगतो, त्याचा विचार तुम्ही किती करायचा न करायचा तुम्ही ठरवायचा. पण शास्त्र तर मला सांगावं लागेल. तुम्ही ज्या समाजात जन्माला आलात त्या समाजाचा स्वाभिमान मुलानेही बाळगायचा आहे आणि मुलीने सुद्धा बाळगायचा आहे. कुठला समाज लहान नाही आणि कुठला समाज मोठा नाही. मग समाजाच्या मुलानं समाजाच्याच मुलीसोबत लग्न करा. मुलींनाही विनंती आहे, समाजाच्याच मुलासोबत लग्न करा. आणि आंतरजाती विवाह कराल तर भागवतकर सांगतात, भलती स्त्री भलता नर, मैथुनी घडे वर्ण संकर. आणि वर्ण संकर झाला तर गीता सांगते, पतंती पितृद्वेषा लुप्त पिंडोदक क्रिया. जर वर्ण संकर झालं तर स्वर्गात गेलेले पितर ते अधोगतीला जातात आणि त्या घरातील पिंडोदक क्रिया लुप्त होते. बरं, याच्यावर थोडा विचार करा, खात्री पण करा. ज्या घरामध्ये आंतरजाती विवाह झालेला असेल त्या मुलीला पितृपक्षामध्ये स्वयंपाक बनवायला लावा. त्या मुलीने बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य कावळ्याला द्या. त्या मुलीच्या हातून कावळा नैवेद्य घेणार नाही. खात्री करा, मग विश्वास ठेवा. जर सलग 3 वर्ष कावळ्याने नैवेद्य नाही घेतला, त्रिपिंडी नाही केली त्रिपिंडी, आला पितृदोष. पहिलं कारण विठाला. आता शिस्त या बाबाजी. विठाला 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 कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बाबाजी तुम्ही बोलणार आहे का? 2 मिनिटं बोलताय का? या बोलताय तर बोला. विठाला 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 विठाला. आता अशी 57 करणे अण्णा महाराज. आता इतके तर नाही सांग, पण एखादं सांगतो परत. आता तुम्ही माझ्या समोर आहात अण्णा, मला एक सांगा, तुमच्या पंजोबांचं नाव काय होतं सांगा. त्यांना किती भाऊ होते? 2. दोघांचा विस्तार वाढला. पण समजा तुम्हाला दोघांचा माहिती, पण एक लहानपणी अकाली गेला, त्याचा विस्तार वाढलेला नाही. मग ज्याचा विस्तार वाढला नाही ते इस्टेट वारस हक्काने कुणाकडे आलं? दोन्ही पंजोबाकडे आलं. वारस हक्का कुणाकडे आला? मामा, दोन्ही पंजोबाकडं. बरं, पंजोबा गेले, वारस हक्का कुणाकडे आला? आजोबाकडं. आजोबा गेले, वारस हक्क कुणाकडे आला? वडिलांकडं. आणि वडील गेल्यानंतर वारस हक्काने इस्टेट आपल्याकडे आलं. त्या इस्टेटचे आपण कोण झालो? वारसदार. पण एक ऐका, पूर्वजांचं नुसतं इस्टेट नाही तर वारस हक्काने रोग सुद्धा घ्यावे लागतात. पूर्वजांचे रोग घ्यावे लागतात. तुम्हाला कसं, एखादा जर हॉस्पिटलला गेला दादा आणि विचारलं काय, म्हटली शुगर आहे, मग ते पहिले विचारतात यापूर्वी तुमच्या घरात कुणाला होती का? काय विचारलं? मग ते म्हटलं आमच्या आजोबाला होती. कुणाला होती? मग इस्टेट घेतलं ना, आता शुगर त्याच्यावर फ्री आहे. विठाला बरं, एखाद्याला कोड आहे. काय कोड? कुणाला होतं? म्हणजे 3 पिढ्या पाठीमागे पंजोबाला होतं. मग इस्टेट घेतलं, कोड घ्यावा लागेल. आता एखाद्या टक्कल आवडत का? नाही आवडत ना, पण इस्टेट घेतलं त्यांचं टक्कल सुद्धा घ्यावं लागेल ना. जाऊ द्या, आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? तर आपल्यामध्ये जे रक्त आहे हे रक्त आपल्या पूर्वजांचं आहे. आपण त्यांचं इस्टेट खातो, त्यांचं रक्त वापरतो. मग किमान वर्षातून एकदा तरी त्यांचं स्मरण केलं पाहिजे की नाही? जर नाही केलं स्मरण तर ते दुःखी होतात आणि शाप देतात आणि पितृदोष होतो. विठाला हो. जाऊ दे, एक वाक्य परत सांगून जातो. ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. अंडरलाईन करून ठेवा. आजोबाने सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे लावले, पण कोणाची ते पूर्ण आहे का? आणि नंतर इकडे तिकडे बघा, आजोबांनी सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे वाटले. बरं, गरीबाचे कष्टकरचे घामकरचे पैसे जमा केले. अरे समाजाचा जमा केलेला पैसा
काही अंशी का होईना समाजाच्या कामी लावा लागतो. उदाहरण, एखादं विद्यालय काढलं, वसतिगृह काढलं, कॉलेज काढलं, धर्मशाळा बांधली, अनाथ मुलांचा पालकत्व स्वीकारलं, त्यांना वया पुस्तक दिले, त्यांचे लग्न केले, शिक्षण केले, गरिबाला मदत केली, देश कार्याला मदत केली, धर्म कार्याला मदत केली, कुठलाही दोष लागत नाही. पण काहीच केलं नाही आणि ती संपत्ती जमा ठेवली ना तर ती संपत्ती 2 पिढ्या सुख देते आणि 3ऱ्या पिढीमध्ये पितृदोष येतो आणि पितृदोषाचे लक्षण आहे 3री पिढी बर्बाद होणं, दरिद्री येणं, मानहानी, समाजात किंमत नसणं, मुलं मुली वाईट व्यसनाला जाणं, तरुण मुला मुलींचा अपघाती मृत्यू होणं, मुला मुलींचे लग्न वेळेवरती न होणं, आंतरजाती विवाह होणं, त्यांना संतती न होणं, झाली संतती आंधळे, पांगळे, लुळे, खुळे, वेडे, मतिमंद, कोरडं फुटलेले, बैरे, मुक्के हे मुलं जन्माला येणं. हे नाहीच कळालं त्या माणसाच्या घरासमोर रोज सकाळी 9 ते 10 या दरम्यान कावळा येऊन ओरडणं. हे नाही कळालं उजवात या आयुष्य रेषा तळाशी 2 रेषा फाकल्या आणि डाव्या बाजूला गुन्हाखोराची फुली आली. याला अर्ध तुटलेलं मच्छचिन्ह म्हणतात. हे जर हातावर आलं समजून घ्यावा 3ऱ्या पिढीवरचा पितृदोष. आणि म्हण तुम्हाला माहिती आज्यानं केलेलं पाप कुणाला भोगावं लागतं? मग हे विठाला म्हणून श्राद्ध करावं लागतं. ठीक आहे, मग श्राद्ध कोणी कुणाचं होतं? अर्थात ज्याला अग्नी दिला त्याचं श्राद्ध करावं लागतं. आता श्राद्ध कोणी केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने श्राद्ध पहिल्या मुलाने केलं पाहिजे. पहिला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे धर्मपुत्र आणि नंतर जी संतती जन्माला येते तिचं नाव आहे काम्यपुत्र. मोठा मुलगा जिवंत असता लहान्या मुलाने कुठलीही क्रिया करू नये. अधिकार हा मोठ्या मुलाचा आहे. पण समाजामध्ये असा रिवाज आहे, बापाला मोठा, आईला लहाना आणि मधला मोकळा ढाकळा, त्याला टेन्शनच नाही. आणि ते मोठ्या बेले बा करत आई वडील लहानच फोकरून देतो विठाला. जर मोठ्या मुलाची संमती असेल तर लहान्या मुलाने केलं तरी चालतं. आता ज्याला मुलाचं नाही मानस पुत्र म्हणजे पुतण्यानं केलं तरी चालेल. बरं, दत्तक त्याने केलं तरी चालेल. इतकंच नाही, दुहित्र म्हणजे मुलीचा मुलगा, मुलीच्या मुलाला सुद्धा आईच्या आई वडिलांचं श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. इतकं जाऊ द्या, पत्नीला अधिकार आहे, सुनबाईला अधिकार आहे, मित्राला सुद्धा अधिकार आहे. आणि त्याच्या पुढे बोलू, काही न करता कुणी जर श्राद्ध केलं नाही तर ते श्राद्ध गावच्या पाटलाला करावं लागतं. कुणाला? म्हणून बघा, ही काही क्रिया माहिती नसताना बऱ्याच गावचे पाटील वयाच्या शेवटी दुःखी होतात. विठाला म्हणजे अशा अनेक कथा आहे. राम लक्ष्मण सीता फाल्गु नदीच्या तीरावरती असताना राजा दशरथाची श्राद्ध तिथे आली. बरं, ब्राह्मण बोलवले. ब्राह्मण म्हटले प्रभू पूजेला बसा. प्रभू पूजेला बसले. पण वनामध्ये असल्यामुळे जे साहित्य पाहिजे ते साहित्य नाहीये. म्हणून ब्राह्मणाने सल्ला दिला, बरं जंगलामध्ये जा, चांगल्या दर्जाचे फळं घेऊन या. रामाने लक्ष्मण फळ आणण्यासाठी जंगलात गेले. सीतामाईला ब्राह्मणाजवळ ठेवलं. दुपारी 12:30 वाजता राजा दशरथाचा हात फाल्गु नदीमधून वरती आला. कारण श्राद्धाचा पितर 12:30च्या आत जेवत नाही. आणि खात्री करायची असेल दादा तर 12:30च्या 2-5 मिनिटं मागे पुढे तुम्हाला अवतीभोवती इथे तेव्हा कावळा ओरडताना किंवा येताना इथे किंवा घरी दिसेल. विठाला कारण हे उत्तर कार्य आहे. सूर्य जोपर्यंत उत्तरे जात नाही तोपर्यंत पितरपिंडाला स्पर्श करत नाही. मग हात वरती आला, काय करावं? सीतामाई चिंता करू लागल्या. बरं, मग राजा दशरथाने आकाशवाणी केली, सीते तुलाही अधिकार आहे पण मामाजी मी सुने. अगं तुला पण अधिकार आहे, तू पिंडदान कर. पण मामाजी साहित्य नाही, मग चिखलाचे पिंड बनव. सीतामाईने चिखलाचे पिंड बनवले, राजा दशरथाला दिले, स्वीकार केला, हात खाली आला, आशीर्वाद दिले, अदृश्य झाले. बरं, मग थोड्या वेळाने राम आणि लक्ष्मण फळं घेऊन आले. आता ते फळं ब्राह्मणाने बघितले. आता ब्राह्मणाला असं वाटलं जर 2दा पिंडदान झालं नाही तर हे फळं आपल्याला मिळणार. अहो त्या फळाच्या अपेक्षेने खोटं बोललं ना. सीतामाई म्हणजे अहो तुम्ही बुद्धेवा वेदमूर्ती आहात, फळाच्या अपेक्षेने खोटं बोलताय. धर्मशास्त्र तुम्हाला माहिती आहे. कारण एका व्यक्तीचं एका वेळेला एकदाच पिंडदान होतं. माहितीच बोलतो, तुमच्या भावांची किती भाऊबंदकी असली तरी आई वडील गेल्यानंतर 2 दशक्रिया होत नाही, 2 श्राद्ध होत नाही. आणि करत असेल तर तुमच्याकडे एखादा असं काही ते देऊन टाका त्यांना. विठाला
हो, तरी ब्राह्मण खोटं बोला. सीतामाईने मग ब्राह्मणाला शाप दिला. अहो तुम्ही बुद्धिवाद वेदमूर्ती आहात, धर्मशास्त्र संमत असताना सुद्धा तुम्ही फळाच्या अपेक्षेने खोटे बोललात. जा, मी तुम्हाला शाप देते की इथून पुढे तुम्हाला किती दान दिलं तरी तुमचं समाधान होणार 2.5 वर्षात होणार नाही, 5 वर्षात होणार नाही. चला विठाला काहीला कळालं, काहीला नाही कळालं. चला पुढे जाऊ द्या. हा सीतामाईने दिले शाप. कोणी साक्षीला ज्या नदीतून हात वरती आला त्यांना दिला. विचारा, पितृगायला आहे फाल्गू नदी, नदीने खोटी साक्ष दिली. आजही जाऊन बघा दादा, त्या नदीने खोटी साक्ष दिली. सीतामाईने शाप दिला, जा इथून पुढे तुझे पाणी अदृश्य होईल. अन्न जाऊन आले ना तुम्ही. अहो जर पितृगायला जायचं असेल ना, आंघोळ करायची अशी झिरा उखरावा लागतो, परत बुजवा लागतो, नाही तर त्या पाण्यामध्ये जंतू पडतात. जे गेले त्यांना विचारा. हा सीतामाईने दिले शाप. मग तिला तुळशीचं झाड होतं, तुळशीला विचारा. तुळशीने खोटी साक्ष दिली. सीतामाईने तुळशीलाही शाप दिला, जा इथून पुढे पितृगायीच्या पंचक्रोशीमध्ये तुझं रोपण होणार नाही आणि उगणार नाही. आजही पितृगायीच्या पंचक्रोशीत जा, तुळशीचं झाड लावलं तरी येत नाही, रोपही उगत नाही. विठाला हो, मग कोणी साक्षीला? गाईला विचारा. गाय पण खोटं बोलली. सीतामाईने गाईला शाप दिला, तू खोटं बोललीस ना, जा इथून पुढे तोंडाने खाऊ नये ते खाशील आणि पूजा तोंडाची होईल, पण दर्शन पाठी मागून घेतील. म्हणून गाईची पूजा तोंडाची आणि दर्शन पाठी मागून घेतलं जातं. हा सीतामाईने दिलेलं शाप. मग कोणी साक्षी दिलं? वच वृक्ष, त्याला अक्षय वट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कारण आपण त्या अक्षय वटाखाली पूर्वजांच्या उद्देशाने जर पिंडदान केलं तर संपूर्ण पितर संतुष्ट होतात. आता पुढे आहे का, जर एखाद्याला गयेला जमलंच नाही जायला, समजा गयेला नाही, तर आता माघ महिना चालू आहे. कोणता आहे? माघ महिन्यात मघा नक्षत्रावर जर हत्ती मिळाला आणि हत्तीच्या कानाची सावली जिथं पडली त्या जागेवर जरी मुलाने पिंडदान केलं तर सर्व पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. विठाला हो. आणि एवढे करून एखाद्याला हे शक्यच नसेल त्यासाठी पितृपक्ष आहे. मग त्यासाठी काय आहे? पितृपक्ष आहे. मग पितृपक्षामध्ये जर त्या मुलाने भरणी श्राद्ध केलं तर भरणी श्राद्धाचं फल आहे गया वर्जनाचं फल. चला विस्तार तिकडे वाढेल जादा. थांबतो. विठाला मग त्यांची इच्छा आहे. मग त्या वट वृक्षाने सांगितलं, प्रभू मी साक्षीदार आहेस, माझ्या समोर सीतामाईने पिंडदान केलेलं आहे. सीतामाई म्हटलं, अरे तू वृक्ष असून खरी साक्षी देतो ना, जा मी तुला आशीर्वाद देते. प्रत्येक वर्षाला या सुवासिनी मावल्या तुझी पूजा करतील आणि सर्व वृक्षामध्ये तुला उदंड आयुष्य प्राप्त होईल. म्हणून वट वृक्षाला 1000 वर्ष आयुष्य प्राणवायू देणारा आणि दीर्घकाळ टिकणारा तो वट वृक्ष. म्हणून विनंती, प्रत्येकाने आई वडिलांच्या स्मरणार्थ एक तरी वट वृक्ष लावला पाहिजे. विठाला कारण आपल्यापेक्षा इंग्रजांना चांगलं कळालं होतं. बघा तुम्ही, इंग्रजांनी रोडच्या कडेला पत्रकार साहेब काय लावलं? वटवृक्ष. कालव्याच्या कडेला वटवृक्ष, गावाच्या चौकात वटवृक्ष, पानवाच्यावरती. का तर कार्बन डायऑक्साईड नष्ट करणारा, प्राणवायू देणारा, दीर्घकाळ टिकणारा वृक्ष वटवृक्ष देशी वृक्ष आहे, लक्षामध्ये ठेवा. पण मेरा भारतमान रोडचे अख्खे वड तोडल्याने एवढ्या बाबलीच लावल्या. विठाला आता सुनेने केलं तरी चालतं, पण श्राद्धाची कर्म करलं. मग वर्ष श्राद्ध का करावं लागतं? तर 13व्या दिवसापर्यंत जीवदशा मृत्यू लोकात, 13व्या दिवशी पितृयोनी प्राप्त होते. जीवाचा प्रवास चालू होतो 13व्या दिवशी. पहिला मुक्काम होतो 17व्या दिवशी. पहिल्या मुक्कामाचं गाव आहे शोणितपूर नावाचं नगर, पुष्पभद्रावती नावाची नदी. ते प्रेतरूप शरीर विश्रांतीला थांबतं आणि मग ते आपल्या लेकरा बाळाकडून इच्छा करतं, अरे मी माझ्या मुलांना सगळं सोडून आलोय, आता माझ्या मुलांनी माझं स्मरण करावं, माझ्याकरता काहीतरी द्यावं. मग आता तुम्ही म्हणाल, बाबा त्यांना तर 1 वर्ष झालं, महिना झाला, इथं दिलेलं तिथं कसं मिळतं? हा प्रश्न बरोबर आहे. कसं मिळतं? त्याची अनेक कारण आहे. उदाहरणार्थ आता स्वयंपाक तिथे चालू आहे, कारागिराकडनं 4 ग्रॅमची मिरची चुल्यात पडली, कुठं? तिथं. आणि खोकला कुठं आला? इथं. का आला? तर अग्नीचा गुणधर्म आहे वस्तूचं पृथक्करण करणे. अग्नी काय करतो? अणुरेणूपेक्षा सूक्ष्मकण करतो की नाही, आणि हवेच्या आणि आकाशाच्या पोकळीतून ते आपल्यापर्यंत पोहोचतात. तसं पितरांचं मुख आहे अग्नी. अग्नीमध्ये दिल्याशिवाय पितरांना प्राप्त होत नाही. आणि त्यांना हे शरीर नाही,
त्यांना प्रेतरूप शरीर आहेत आणि अग्नीचे 11 गण आहे. म्हणून पितर जेवतो. पोटात कोणता अग्नी आहे? जठर अग्नी आहे. समुद्रात वडवानळ, लाकडामध्ये सौम्य अग्नी आहे आणि अग्नीचे 11 गण आहे. इथं पितर जेवला, जठर अग्नीत पडला का सूक्ष्म रूपाने तिथं पोहोचतो. आता हे नाही तर पुढं बोलतो. तुम्ही आता या मंडपात बसलात, तुमचा मित्र गेला समजा उज्जैनला कुंभाला आणि त्याचे पैसे संपले. त्याने फोन केला, माऊली पैसे सगळे संपले, मग मला 10,000ची गरज आहे. आता तुम्ही कीर्तनात, आज रविवार, बँका बंद, घरी पैसे नाही. मग तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही फक्त मोबाईल काढला आणि मोबाईलद्वारे 6 सेकंदात इथून पैसे कुठे गेले? दिल्लीला, कुंभाला गेले की नाही? तर यंत्राच्या साह्यानं इथं दिलेले पैसे तिथे मिळतात. श्रद्धेने मंत्राच्या साह्याने इथं दिलेलं त्याला का पोचू नये? विठाला विठाला विठाला. आणि मग तो 12 महिन्याचा प्रवास आहे आणि म्हणून ते वर्ष मृत्यू लोकातून यम लोकात जाण्यासाठी 12 दिवस लागतं. मग श्राद्ध करावं लागतं. ठीक आहे, मग श्राद्ध केलं, पितर तृप्त झाला का पितर तृप्त झाल्यानंतर ते आशीर्वाद देतात. पूर्वजाची आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कर्म झालं का तृप्ती होते, आशीर्वाद देतात. मग पित्रांचा उद्धार अजून कशाने होतो? तर महाराज म्हटलं, एखादा वारकरी असेल, तो पंढरपुरामध्ये गेला आणि त्याने जर तिथं एक शीतभर जरी अन्नदान केलं तरी त्याच्या कोटी कुळाचा उद्धार आहे. येथे एक शीत दिदल्या अन्न हो ये कोटी कुळाचे उदाहरण. कोटी या केले पूर्ण आयशे मैमान्या तीर्थाचे. इतकंच नाही, जो पंढरपुरामध्ये गेला आणि त्याने पांडुरंगाला बघितलं, त्याचे पूर्वजांचा उद्धार. पूर्वज उद्धरती सांग पांडुरंग देखलिया, देवाला बघितलं, पूर्वजांचा उद्धार. बरं, एखादा आळंदीचा वारकरी असेल, त्याचे पूर्वजांचा उद्धार. जो करील याची यात्रा तो थारी सकाळी मातृपितृ भ्राता सगोत्र अपार आणि चतुर्भुज होऊन केले. जो शुद्ध अंतकरणाने देवाचं नाम घेतं ते नाम असं आहे. जो घेतो त्याचा उद्धार, ज्याच्या निमित्ताने घेतले जातं त्याचा उद्धार, आणि जो ऐकतो त्याचाही उद्धार. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे कोची कुळेती आणि भावे गाथा गीत विठोबाचे. मग ही झाली ज्ञानदान, अर्थात अन्नदान, नामस्मरण, या माध्यमातून त्याचा उद्धार एक. आता उद्धाराचे अनेक कार्य. पूर्वज उद्धार कशाने होता आत्ता ऐकलं, पण आपल्या गैरवर्तनामुळे आपले पूर्वज नरकाला जातात. मग आपले पूर्वज नरकाला कशाने जातात? तर त्याची अनेक कारण आहे. विठाला आता पहिलं कारण सांगतो, दृष्टांत देतो, लक्षात येईल. काय झालं, कावळा आणि बगळा दोघांची मैत्री. तर कावळा अतिशय हुशार, कावळ्याने बगळ्याची बगळीनं झाडप केली. कावळा म्हटला, बगळा म्हटला, अरे सक्का मित्र झाला म्हणून काय बाईला मागावी? माझी पत्नी परत कर.
पण ते कावळं तुला काय करायचं ते करून घे. यांनी FIR दिली. बरेच दिवस वाद झाला. बोर्डावरती केस आली. कारण 12:30ला फक्त 12:15 झाले. आता बोर्डावर केस लवकर घेऊन आली केस. आणि केस आल्यानंतर निकाल दिला गेला बगळीने कावळ्याला देण्यात यावी. बगळ्याने कावळ्याने बगळीने घेतली निघाला. पण न्यायाधीश आडवे झाले. ते म्हटलं अहो ठरलंय आपलं. जर तुमच्या बाजूने न्याय दिला 5,000 आणि तुम्ही पितृदूत आहात माझ्या पित्रांचं दर्शन करून देणारे. कावळा म्हणे हो. कावळ्याने 5,000 दिले. न्यायाधीशाला घेतलं. ऐका सर्व गावाचं सांडपाणी ज्या खड्ड्यात साचलेलं होतं तिथं कावळा घेऊन गेला. आणि न्यायाधीशाला म्हटले आतमध्ये बघा. हा बारीक शेपटीचा किडा तुमची आई आणि जाड शेपटीचा किडा तुमचा बाप. ते म्हणे कावळ्या डोकं आहे का ठिकाण्यावर. आमची आई वडील इथं म्हणजे तुकोबऱ्यांची गाथा वाचली का. लोभावरी ठेवणी हेत जो करी असत्य न्यायनीत. जो पैसे घेऊन खोटी साक्षा देतो खोटा न्याय देतो त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जा. म्हणून विनंती कुणाच्याही बांधावर जा कुणाच्याही बाजूने उभे राहा पण सत्याच्या बाजूने वा. सत्य बोला. खोटा न्याय करू नका. जो खोटा न्याय करतो त्याचे पूर्वज नरकात जातात. विठाला त्याच्या पूर्वजा पत्तन नरकी किडे होती जात. 2 नंबर आमचा बाण आहे. आमच्यापेक्षा स्त्री लहान असेल तिला मुलीचा दर्जा आहे. खांद्याबरोबर असेल बहिणीचा दर्जा आहे. पण आमच्यापेक्षा मोठी असेल तिला मातेचा दर्जा आहे. पण जो कोणी दुसऱ्याच्या लेकी बाळीची छेडछाड करतो तिची विटंबना करतो तो तर जातो नरकात. पण त्याचे पूर्वज सुद्धा नरकात जातात. पूर्वजांस दाशीचा जो संग करी दाशीचा जो संग करी दाशीचा जो संग करी दाशीचा जो संग करी त्याचे पूर्वज नरकाद्वारे 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 दाशीचा जो संग करी त्याचे पूर्वज नरकाद्वारी त्याचे पूर्वज नरकाद्वारी त्याचे पूर्वज नरकाद्वारी प्रमाण समजा. जर छेडछाड केली तर अधोगती आपली आहे पूर्वजांची आहे. संत वचन संत ग्रंथ वेद शास्त्र याला जो खोटं म्हणतो लटकं म्हणतो विश्वास ठेवत नाही त्याचे पूर्वज नरकात जातात. आता एक अभंग आहे नितीन बा. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. आता एखाद्याला ते अवघड वाटतं ना होय. आता मुंगी व्याली काय व्याली मुंगी आणि तिला काय झालं शिंगी. आता दूध किती निघालं 17 राजन भरून गेले आणि बेल्या. आता ही जी संत वचन आहेत यासाठी थोर मोठ्यांच्या संगतीत राहून या अभंग समजून घ्यावे लागतात. आपल्या मताने एवढं बुद्धी थोडवता येत नाही. पण एखादा म्हटला हे असं कधी घडल का. तो कोवरे म्हणजे तुझे पूर्वज गेले नरकाला. विठाला बेटा त्याचा चरण नितीन बा. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती लटिके जे म्हणते त्याचे पूर्वज नरका जाती. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती विष्णुदास नामा म्हणे ऐक त्यांची ख्याती लटिके जे म्हणते त्याचे पूर्वज नरका जाती. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती लटिके बोलू त्याचे पूर्वज नरका जाती. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 पिंगा गे
अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा गाला भिंगागे अवघा गाला भिंगागे अवघा गाला भिंगागे अवघा गाला भिंगागे अनेक प्रमाणे अनेक कारणाने फक्त आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आपले पूर्वज नरकाला जातात. पण अजून कशाने जातात महाराज म्हटलं अजून एक सांगतो ती ऐका मगाचं पहिलं चार. पूर्वजा नरका पूर्वजा नरका पूर्वजा नरका पूर्वजा नरका पुरवादासी नरका पुरवादासी नरका पुरवादासी नरका पुरवादासी नरका पुरवदा नरका पुरवदा नरका पुरवदा नरका पुरवदा नरका पुरवादासी नरका पुरवादासी नरका पुरवादासी नरका पुरवादासी नरका जाणते एक ऐका जाणते एक ऐका जाणते एक ऐका जाणते एक ऐका निंद करावी ताळी निंद करावी ताळी निंद करावी ताळी निंद करावी ताळी पूर्वज नरकाने कसे जातात मर म्हणजे मी ते सांगतो. पूर्वजासी नरका जाणे ते एक ऐका अजून एक ऐका की आपले पूर्वज नरकाला कशाने जातात. आता सांगण्याच्या पूर्वी आपली संकल्पित वेळ संपत आलेली आहे. सर्वांनी अगदी प्रेमाने हाताने टाळी वाजवा मुखाने भजन करा कोणीही लाजू नका. कारण यामध्ये दोन फायदे आहे. आपण आज श्राद्धाला आलात केलेलं भजन त्यांच्या उपयोगी पडणार. एक 2 नंबर भजन केल्याने आपल्या जीवनातले दोष नष्ट होणार. अनेक सायन्स पण आहे दादा. जर कोणी डॉक्टर असेल तर त्यांना विचारा. कारण वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये जर पत्रकार साहेब बोलत गेलं तर सायन्स दडलेलं आहे. प्रत्येक क्रियेत सायन्स आहे. आता उदाहरण प्रत्येक वेळेला कीर्तनकार काय सांगतो अरे टाळी वाजवा भजन करा का. तर काही स्वर ओठातून निघतात काही स्वर दातातून निघतात काही स्वर टाळूतून निघतात काही स्वर कंठातून निघतात आणि काही स्वर बेंबीच्या देठापासून निघतात. तर विठ्ठल हा जो स्वर निघतो तो कुठून निघतोय इथनं निघतोय. म्हणून विठ्ठल उच्चार केल्यानंतर एक एनर्जी प्राप्त होते आणि अनेक रोग नष्ट होतात. हा विठ्ठल नामाचा महिमा आहे. हे संप्रदायामध्ये काही टाइमपास म्हणून नाही. बरं टाळी का वाजवायची. जर डॉक्टर साहेब असेल त्यांना विचारा आत्तापर्यंत तुमच्या हॉस्पिटलला एखादा किन्नर ॲडमिट झाला का. एखाद्या किन्नरला पॅरलेस झाला का. एखाद्या किन्नरला अटॅक आला का. खात्री करा ना. नाही येत का तर त्यांचा व्यवसाय आहे टाळी. टाळी वाजवल्यानंतर सर्व शरीरातील नसाचा संबंध हा हाताशी तळव्याशी येतो. आणि जेव्हा जोरात टाळी वाजवल्या जाते तर अनेक ब्लॉकेज अनेक रोग नष्ट होतात. ही टाळीतली पावर आहे. आरोग्यासाठी पण भजन आणि टाळी महत्त्वाची आहे आणि शास्त्रासाठी मग ज्यांना शक्य होईल. आता नाही शक्य झालं तर आमचं नाविलाज आहे. पण झालं शक्य ज्यांना स्त्री असो वरती हात करू नका लय मोठ्याने बोलू नका खालीच हात राहू द्या. फक्त हाताची जाळी मोडा आणि टाळी वाजवून भजन करा. विठोबा विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय बोलो रे भाई संतान की जय पूर्वज अशी नरकात जाणे ते ऐका. पूर्वज कशाने नरकात जातात मारण म्हणजे अजून एक कारण सांगतो. कोणतं तर अभंगाचं दुसरं चरण. निद्रा करावी चाड निद्रा करावी चाड निद्रा करावी चाड निद्रा करावी चाड निद्रा करावी चाहाडी निद्रा करावी चाहाडी निद्रा करावी चाड निद्रा करावी चाड निद्रा करावी चाहाडी निद्रा करावी चाहाडी मनी धारावी आवाडी धारावी आवडी मनी धारा वी आड निंदा करा चाड निद्रा करा तुकोबरामाचे तुमचे पूर्वज नरकाला जावा असं वाटत असेल तर खुशाल लोकांची निंदा करा आणि चाहटळ्या लावा. चाडी आणि निंदा ही नरकात नेण्याचं लक्षण आहे. तुम्हाला वाटतंय ना पूर्वज नरकाला जावा खुशाल निंदा करतील चाहटळ्या ते बी असं टाइमपास म्हणू नये. मनी धरोनी आवडी आवडीनं मन लावून काम करा. तुकोबरामाचे कशाचं निंदा आणि चाहटळी. कारण सर्वात मोठं पाप निंदा आणि चाहटळी. किती पाप आता शास्त्राने 5 पाप दिले. मद्यपान पाप, मांसाहार पाप, चोरी पाप, परश्रीगमन पाप, जुगार पाप हे झाले पाप. आता उपप महापाप. पत्ता खेळत नाही, हात लावत नाही, फक्त माग बसून सांगतो टाक रांजण हानगुल्ल्या. कळलं का? जुगार खेळणारा पापी पण सल्ला देणारा महापापी. स्वतः पित नाही, स्वतः बाजून गावाचा नाश करतो महापापी. चला कारण केले पाप ज्याने दिले अनुमोदन म्हणून विनंती. अधर्मी माणसाला बाजू देऊ नये, असत्याची वाटचाल करणाऱ्याला बाजू देऊ नये, आणि जो पाप करतो त्याला बाजू देऊ नये. जो यांना सपोर्ट करतो बाजू देतो तो सुद्धा महापापी आहे. मग किती पाप तर सगळ्यात मोठं पाप आहे निंदा आणि चाडी. मात्रा गमना 80 जोडी पातकाच्या राशी.
आईशी कर्म केल्याचं महापाप त्या व्यक्तीला घडतं आणि त्याने विचारच करायचं नाही. मृत्यूनंतरची आपली गती कुंभपाक नरकाचा रस्ता आपल्यासाठी मोकळा झाला. तुका म्हणे वाट आणि कुंभपाकाची ते नीट. मग ज्यांना वाटते सगळे नरकाला जावा तर आनंदाने निंदा आणि चाडी करा. निंदा करा भिचाडी मनी धरोनी आवडी ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. सर्वात मोठे जे ऋण आहेत, एक ईश्वराचं ऋण आहेत, एक साधूचं ऋण आहेत आणि एक आहे मातृपितृ ऋण. आज या ठिकाणी या काळे परिवाराने पितृऋणातून उत्तीर्ण व्हावा या उद्देशाने केलेले एक आयोजन आहे. खरं तर प्रत्येकाने सांगितल्यापेक्षा आई वडील समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. कारण प्रत्येक मुलानं पाठीमागे सियालोकन करून बघावं. माझा आत्तापर्यंत प्रवास आहे. मी ज्या पदावर असेल, डिग्रीवर असेल, पण उभी आयुष्याची तपश्चर्या ही माझ्या वडिलांची असेल हे कोणाला नाकारता येणार नाही. कदाचित ते थकले असेल, कदाचित जादा बोलत असेल, सल्ला देत असेल, तरीसुद्धा मुलानं ते मान्य करावं. कारण आई वडील कोण असतात? मी एकच वाक्य सांगतो माऊली, त्याला 5-6 वर्षाचा काळ गेला. त्र्यंबकेश्वरच्या वारीला मला महिरावणी जवळ एक म्हातारी भेटले. आजीचं वय असेल 70-72, आजोबा 75-76, आजीबाई पुढे, आजोबा मागे. आजीबाईंच्या हातामध्ये आजोबांची काठी, तोंडावरती सुरकुत्या, आंबडीसारखे केस, बगलामध्ये वळकुटी, 2 जातीच्या चपला आणि हळूहळू त्र्यंबकेश्वरला निघाले. मी जाऊन बघितलं, आजोबा आजी या वयामध्ये वारी करणं योग्य नाही आहे. आजी म्हटली, महाराज आम्ही वारीला नाही चाललो. मग कुठं चाललात? म्हणजे वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात तुम्हाला कोणी नाही महाराज असं म्हणू नका. 4 मुलं आहे, 2 सर्व्हिसला आहे, 2 घरी, 4 बंगले आहे, 4 द्राक्षाच्या बाग आहे. पण 2 वर्षापूर्वी मुलं विभक्त झाली. एकही मुलगा असून आमचा सांभाळ करायला तयार नाही. मग म्हातारी कांद्याच्या चाळीमध्ये राहत होतो. हे म्हातारं एका कुक्कुटपालनावरती वाचमेनकीचं काम करत होतं. जे मिळेल उदरनिर्वाह होत होता. पण 2 महिने झाले म्हाताऱ्याची दृष्टी गेली. म्हातारं पडलं, पण मुलगा असून नातू कुणीच बघायला आलं नाही. खायलाही काही नाही आणि मरण पण येत नाही ना. महाराज गुंठावर जमीन ठेवली नाही, गळ्यात फुटका मणी नाही, बँकेत दमडी नाही, काम होत नाही. मग इथे उपवासी मेल्यापेक्षा वृद्धाश्रमात गेलेलं तरी काय व्हावं? ऐकताना वाईट वाटलं. कदाचित तुम्हाला पण वाटलं असेल. मी सहज बोलो, अरे अशी जर हरामखोर मुलं असेल तर भगवान त्यांचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. असं बोलल्याबरोबर त्या आजीबाईनं आजोबांची काठी फेकली, माझ्या तोंडावरती हात ठेवला, मला पुढे बोलू दिलं नाही. मला वाटलं गावातील कोणी असेल, आजीबाईंना भीती वाटली असेल म्हणून नाही बोलू दिलं. म्हणून मी विचारलं, आजी का तोंडावरती हात ठेवला, का नाही बोलू दिलं? तेवढं वाक्य ऐकलं ना, आई वडील कोण असतात हे नक्की कळल्याशिवाय राहणार नाही. महाराज भीती नाही वाटली. मग का बोलू दिलं नाही, का नाही बोलू दिलं सांगते महाराज ऐका. माझी 4 मुलं आहेत. आमच्या लेकरांचा संसार सोन्यासारखा आहे. अरे आमची मुलं म्हातारीचा सांभाळ करू द्या, नका करू द्या. त्यांच्या घरामध्ये राहू द्या, नका राहू द्या. खायला देऊ द्या, नका देऊ द्या. आमच्या सोबत बोलू द्या, नका बोलू द्या. परंतु महाराज माझ्या लेकरांना सीवी शाप देऊ नका. त्याला आई वडील म्हणतात. अरे घराच्याही बाहेर काढलं तरी करी लाभावी न प्रीती. आम्ही काय समजो? म्हणून प्रत्येक मुलानं सियालोकन करा. मृत्यूनंतर इतका खर्चच करा असं मी सांगत नाही. फक्त जिवंतपणे सेवा करा. 1/2 किलो तांदळाचा पिंडान करा. एक पितर जेव घाला तरी सुद्धा पितर संतुष्ट होतील, आशीर्वाद देतील, तुमचं कोटी कल्याण करतील. म्हणून जिवंतपणे मुलानं पाठीमागे वळून बघा. माझा प्रवास आत्तापर्यंत झाला ना, मला शिकवलं ना, मला साहेब बनवलं ना, मला पदावर बसवलं ना, हे माझ्यासाठी सगळं केलं. कोणी केलं? फक्त त्या माय पित्याने केलं. सियालोकन करा आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा आणि मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म हे धर्माने दिलेले आचार प्रत्येक मुलासाठी बंधनकारक आहेत. त्यांनी पाळावं, त्यांची सेवा करावी. गेली आज 1 वर्ष झालं
लक्षामध्ये ठेवा. 1 वर्ष झालं या परिवारातून नानांना जाऊन. मला वाटतं एक दिवस असा आला नसेल का त्या दिवशी नानांची आठवण झाली नाही. येण्याची वेळ, जेवणाचे पदार्थ, आवडीच्या वस्तू, मोलाचा सल्ला हाच प्रत्येक वेळेला सांगत असो. लक्षामध्ये ठेवा. म्हणून एकच वाक्य आहे का, कधी कधी सूर्य उगवला का घरातील सूर्यरूपी बाप घराच्या बाहेर पडतो. पण तो सूर्य मावळला आणि ज्या घरातून सूर्यरूपी बाप घरातून बाहेर पडलेला असतो, जो सूर्यरूपी बाप सायंकाळी ज्या घरात परत येत नाही त्या घरात किती अंधार होतो. ज्याचा सूर्यरूपी बाप मावळतो त्याला विचारा. ढगा, आकाशात ढग आलाय, ढगाच्या आत सूर्य झाकेल, पण ढगाच्या आत झाकलेला सूर्य परत दिसेल. पण या लेकरांचा गेलेला बाप आता कधीच येत नाही, कधीच बोलत नाही, कधीच भेटत नाही. फक्त गेले ते वडील, राहिल्या त्या आठवणी. आठवण स्मरण करता करता आज प्रथम पुण्यस्मरण होत आहे. त्या निमित्ताने असलेले त्यांचे पुतणे सुपुत्र, सुंदर भाऊ, सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे. ज्या निमित्ताने सेवा घडली, जे काही माझ्याकडनं घडलं असेल ते नानांचरणी समर्पित करतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आणि महाराष्ट्राच्या बाहेर नावारूपाला आलेला हा काळे पाटील परिवार, माझे यांचे काय ऋणानुबंध असेल पत्रकार सांगता येत नाही दादा. काळे परिवारामध्ये आणि परिवारांच्या पाहुण्यामध्ये सुद्धा वैकुंठवासी हरिभक्तपरायण त्र्यंबक बाबा गेल्यापासून त्या श्राद्धापासून तर या परिवाराशी आलेला अतिशय निकटचा संबंध, त्यांनी ठेवलेलं प्रेम, अर्थात त्याबद्दल त्यांचे ऋण निर्देश व्यक्त करतो. आणि ज्या निमित्ताने झालेली सेवा जीवात्मा नानांपर्यंत पोहोचो आणि परमात्मा त्यांना उत्तर गती प्राप्त करो. या परिवाराला ते दुःख पेलकरण नाना गेले हे दुःख पेलवणे सामर्थ्य प्रभू या परिवाराला देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुनश्च तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. जरा तुम्हाला आज थोडी वेळ आम्ही कमी दिली. का दिली? कीर्तन थोडं उशिरा सुरू झालं, प्रमाणात जादा वेळ जायला नको म्हणून तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा सपूर्त करून सेवेला पूर्ण विराम देतो. करवी गेली देशी गेली वाकडे की नीट देव जाणे.